हॅलो सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे द स्माइलिंग क्वीन प्रणाली. तर अच्छा संध्याकाळच्या नाही, सकाळच्या जेवणामध्ये हे असं काहीसं होतं. वांग्या बटाट्याची भाजी आणि चण्याचा भात, भात असं कांदा टोमॅटो टाकूनच केला होता आणि फिका थोडासा, आणि चपात्या आणि चण्याची भाजी. आणि ही कुठली रेसिपी आहे मला नक्की सांगा. याच्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला काय काय टाकलेलं आहे? गाजर, बीट आणि अंडी, 3 अंडी टाकलेली आहेत फोडून. त्याच्यानंतर चिकन टाकलेलं आहे, सोयाबीन टाकलेलं आहे, आणि हे सगळं असं मिक्स करून तेलामध्ये आणि याच्यामध्ये कशामध्ये तेल आणि आपला लाल मसाला असतो तो, आणि हळद आणि मीठ हे सगळं टाकून ते असं मिक्स केलेलं आहे. कसं लागत असेल माहिती नाही. हे माझ्या मिस्टरांसाठी बनवलं होतं. त्यांनी मला सांगितली होती रेसिपी, हे टाक ते टाक, आणि मला बनवून देताना घाई झाली होती. तर एरवी स्वतः बनवून खातात, पण आज मला त्यांनी सांगितलं बनवायला. तरीच थोडंसं चिकन माझ्याकडून ते कच्चं राहिलंच, असो तरी ते खाल्लं त्याने गोड म्हणून, असं ठीक आहे, काही हरकत नाही. आणि मला नक्की ह्या रेसिपीचं नाव सांगा, याला काय म्हणता येईल? हाय प्रोटीन डाएट काय, कुठली रेसिपी म्हणता येईल? मला नाव काय सांगता नाही येते ह्या रेसिपीचं. आणि तिथून आल्यानंतर मी इकडे अनुला, प्रावीची मस्ती चाललं होती. तिला काहीतरी माझ्याकडून हवं होतं, जे की मी तिला देत नव्हते. तुम्हाला सांगू, काही दिसताना खूप छान दिसत असेल, रंगीबेरंगी एकदम. हा जो कुठला पदार्थ आहे तो हाय प्रोटीनवाला, पण न खाताना माहिती नाही, मी तर नाही खाल्लं ते, कसं लागत असेल माहिती नाही. माझ्या पुढे येते मी आता. तर प्रावीला माहिती नाही काय हवं होतं. तिचा खूप गोंगाट चालला होता. तिला म्हटलं थांब, तुझे फोटो काढते, मी फोटो काढते. तर ती माझ्याकडे अशी पळत आली. त्याच्या आधी मी जरा बाहेर जाऊन आले, म्हणजे ड्रायव्हिंग क्लासला आल्यानंतर तिचे हे अशी धिंगाणा चालू होता, मला बाहेर जायचं आहे, मला हे करा. बाहेर नाही, तिला काय हवं होतं माझ्या लक्षात नाही येते. तिला म्हटलं तुझे फोटो काढते. फोटो काढल्यावर तिला समजलं, तर लगेच माझ्याकडे आल्यावर मोबाईल खाली करत होती. असं काहीसं माझा दिवस जातो. कधी कधी हा सगळ्याचा खूप कंटाळा येतो, असं वाटतं कुठेतरी शांत बसावं, पण नाही पॉसिबल आहे. मुलींना आपण